हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि कशा सर्वजण, आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर बघू शकता इथे आज काय मी पूर्ण व्हिडिओ टाकला नाही, पण घाईमध्ये हा व्हिडिओ बनवून घेतला. आणि कधी कधी शूट करायचा पण इतका कंटाळा येतो ना, तर मग असं थोडं क्लिप शूट करून घेतला आणि हा टाकला, व्हिडिओ टाकावा म्हणून. तर बघू शकता इथे मी आज कढी बनवलेली आहे आणि नंतर त्यामध्ये मी भजी घालून कढी बनवणार आहे. तरी भजी काढून घेत आहे इथे मी. तर कढीमध्ये टाकायचे भजे तर एकदम साधे सिंपल बनवले जातात, त्यामध्ये काही टाकले जात नाही. तरी पण मी इथे थोडंसं मिरची पावडर टाकलेलं आहे, मीठ तर घालतातच. तर अशा पद्धतीने ही भजी बनवून घ्यायची आहेत. ही भजी एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवतात. तर अशा पद्धतीने मी सगळी भजी बनवून घेणार आहे. आणि मला ना ही अशी कढी खूप आवडते. मी एक वेळेस खाल्ली होती, म्हणजे जिथे स्वयंपाक बनवते ना मी, त्यांच्या घरी बनवली होती मी. तर त्यांच्या इथं खूप ते राजस्थानी आहेत, तर खूप त्यांच्या इथे हीच कढी बनत असते बार. तर म्हणून मला पण खूप आवडते. तर मी घरी पण कधी ट्राय करते, पण हे पूर्ण व्हिडिओ करायला मला जमणार नाही. लाईट गेलेली होती, त्यामुळे ना माझा सगळा शूट खराब झाला. तर मी असं शूट करून टाकलेलं आहे. तर बघू शकता इथे कढी माझी तयार झालेली आहे. कढी तर आपण नॉर्मल जशी कढी बनवतो तशी कढी बनवलेली आहे मी. आणि बघू शकता अशी भजी काढून घेतलेले आहेत. आता ही भजी आपल्याला कढीमध्ये टाकून द्यायची आहेत. तर अशा पद्धतीने मी आणखी थोडे भजे काढून घेणार आहे. आणि कढी अशा पद्धतीने बनवलेली आहे. तर कढी तयार झालेली आहे. आणि हे भजे ना कढी गॅस बंद केला ना नंतर टाकायचे. कढी पूर्ण झाल्याच्या नंतर, शिजल्याच्या नंतर पूर्ण नंतर आपल्याला गॅस बंद केल्यानं भजी टाकायचे आहेत. नाहीतर गरम याच्यात जर टाकले ना तर सगळी भजी त्यामध्ये होऊन जातात. त्यामुळे गॅस बंद करून आपल्याला हे भजी टाकायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी टाकलेले आहेत. आता थोड्या वेळाने खूप मस्त कढी आणखीन गाढी होऊन जाते, म्हणजे जास्त घट्ट होऊन जाते. तरी पण खूप छान लागते खायला. मला तर खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा. आणि अशी म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते का नक्की सांगा. तर बघू शकता इथे मी आता कढी बनवली म्हणल्याच्या नंतर पापड पण बनवत आहे. तर थोडेसे पापड पण काढून घेते. कढी संग ना मी राईस बनवत आहे, म्हणजे भात बनवत आहे. ते पण अलग टाईपचा, खिचडी टाईपचाच बनवत आहे, पण त्यामध्ये हळदी घालणार नाही. कारण की आपण कढीमध्ये पण हळद घातलेली आहे ना, तर दोन्ही पण पिवळी म्हणजे चांगलं नाही वाटणार. त्यामुळे मी इथे बिना हळदीची अशी खिचडी बनवणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी पापड पण काढून घेतलेले आहेत. आणि कधीमध्ये ना असं खायचं मन करतं, मुलांना पण असं काहीतरी नवीन हवं असतं, त्यामुळे मी आज हे ट्राय केलं. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पापड काढून घेतलेले आहेत. तर हे पापड ना हे उडदाचे पापड होते. मला हे खूप आवडतात. आणि हे वाले ना जे आपण गावाकडे बनवतो ना, गहू भिजू घालून त्याचा चीक काढून त्याचे बनवतात, तर ते तसेवाले पापड आहेत. बघू शकता इतकुसा तुकडा टाकलेला होता मी, किती मोठा झालेला आहे तळवल्याच्या नंतर. तर अशा तेल कमी घातलेलं आहे ना, त्यामुळे तो जास्त हे झाला नाही, ते एकदम वरती येतो तो फुगून. तर बघू शकता हे फुलतात गव्हाचे कुरडया मस्त लगे. तर अशा पद्धतीने हे बघा किती छोटे तुकडे घातलेले आहेत, पण फुलून किती मोठे होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात गव्हाचे कुरडया. तुम्हाला कोणाला आवडत, म्हणजे तुम्हाला कोणाला माहीत आहेत का नक्की सांगा. तुमच्याकडे कसं बनवतात ते पण सांगा. आमच्याकडे गहू भिजू घालतात आणि 2-4 दिवस भिजू घालतात. त्याचं नंतर मिक्सरमध्ये काढून त्याचं हे काढून घेतात, नाहीतर हातानेच करतात. त्याचं दूध काढून घेतात आणि मग नंतर त्याचं चीक बनवतात. तर बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्या कुरवड्या छान तळून झालेल्या आहेत. पापड कुरवड्या छान तळून झालेल्या आहेत. इकडे कढी पण तयार झालेली आहे आपली. तर मी आता इथे बनवत आहे. बघू शकता मी आणखी थोड्याशा काढून घेते. तर मुलांना खूप आवडतात पापड, खिचडी आणि पापड कढी म्हटल्यानंतर त्यांना खूप आवडते. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पापड पण सगळे फ्राय करून घेतलेले आहेत. तर कुणाकुणाला अशी कढी आवडते नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता इथे माझ्या कुकरची पण शिट्टी झालेली आहे. किती मस्त अशी बघू शकता तुम्ही घट्ट कढी झालेली आहे. आता मी म्हटलं होतं तुम्हाला की भजी टाकल्याच्या नंतर ना थोडं शोषून घेते ते पाणी. तर हे बघू शकता इथे हे पण अशा पद्धतीची खिचडी बनवलेली आहे.
कुणाकुणाला आवडते अशी खिचडी नक्की सांगा आणि कशी बनवलेली आहे मी नक्की सांगा. तर यामध्ये मी फक्त हळद घातली नाही, बाकी सगळं घातले आणि टोमॅटो घातले नाही, कारण की माझ्याजवळ टोमॅटोच नव्हता म्हणून मी टोमॅटो घातलेला नाही. पण खूप मस्त लागते अशा पद्धतीचं, कारण की ना कढी पण पिवळी आणि खिचडी पण पिवळी, त्यामुळे मी ना इथे हिरव्या मिरच्या टाकल्या ते खिचडीमध्ये, पण हळद टाकलेली नाही. बाकी सगळं सेम मसाले बिसाले सगळं आपण जशी खिचडी बनवतो तशीच खिचडी बनवलेली आहे. तर बघू शकता ती कढी किती मस्त अशी दिसत आहे, एकदम मस्त, आणि खायला पण इतकी टेस्टी लागते ना. नक्की तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीची भजी टाकून कढी, खूप मस्त काही टेस्टच बदलते कढीची. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची कढी. तर बघू शकता तुम्ही इथे आपले सगळं जेवण तयार झालेलं आहे. तर मी दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये, कारण मी चपात्या पण बनवल्या होत्या, पण चपाती इथे दाखवलेली नाही, कारण की इथे मी खिचडी आणि कढीच खाणार होते, म्हणजे चपाती जास्त आवडत नाही. तर त्यामुळे बघू शकता इथे अशी हे पापड, खिचडी आणि कढी बनलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला कढी खिचडी तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग थँक्यू, बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ.